एकूण मराठा आरक्षण, धनगर आरक्षण या विषयावरती महाराष्ट्रात राजकारण गेली 10 वर्ष या 2 विषयावरती बऱ्यापैकी फिरलेलं आहे. मराठा आरक्षण तर कळीचा मुद्दा आहे. धनगर आरक्षण कधी मिळेल माहीत नाही, तुम्ही त्याच्यासाठी सुरुवातीपासून आग्रही आहात. तर त्याच्याबद्दलची एक डेव्हलपमेंट काय आहे? आणि या निवडणुकीत असं झालं आहे की ओबीसींचे, तुम्ही केवळ धनगरांचे नेते नाही तर तुम्ही ओबीसींचे नेते आहात. पण अनेक जिल्हा परिषदा, महापालिका किंवा पंचायत समित्या याच्यामध्ये मागच्या दारानं आलेले ओबीसी जे मराठा आहेत. नाही, त्या विषयावरती तिथल्या ओबीसी मुलांनी सगळी कागदपत्र काढणं, त्यांच्या जात पडताळणीची कागदपत्र काढणं काम केलं पाहिजे. त्याच्यावर जसं तुम्ही आटपाडीचं केलं तसं कोणी असू दे, तिथं जिथं ओबीसीच्या आरक्षणावरती फेरफार करून, चुकीचे कागद जोडून, अधिकाऱ्यांना मॅनेज करून, जात पडताळणी समितीला मॅनेज करून जर कुणी दाखले घेतली असती, रद्द झाले पाहिजेत. त्याच्यावरती प्रॉपर काम झालं पाहिजे. नुसतं बोलून मोर्चा काढून होणार नाही. तर तुमच्याकडं पूर्ण कागदपत्र पाहिजे, त्याची हिस्ट्री तुम्हाला माहीत पाहिजे आणि त्याच्यावरती आवाज उठवू. त्यात काही गैरच नाही. माझ्याकडं असं कुठलंही प्रकरण आलं तर मी लावणार ना, तो काही विषयच नाही. आता विषय मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण. तर आता धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये आत्ताची परिस्थिती अशी आहे. कालच माननीय मुख्यमंत्री महोदय, गिरीश भाऊ आणि मी तिघंजण आम्ही बसलो होतो. सुप्रीम कोर्टामध्ये 2 तारखेला आमची तारीख लागली होती, पण ते काही बोर्डावर आलं नाही. आता आमच्याकडं सगळ्यात बेस्ट पर्याय सुप्रीम कोर्ट. धनगर आरक्षणाचा सुप्रीम कोर्टात निकाल झाला तर सगळ्यात बेस्ट मार्ग तो आहे आत्ता, ज्याला जास्त कटकट नाही. मग आता त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. पुढच्या काही दिवसामध्ये गिरीश भाऊंच्याकडे जबाबदारी दिल्या, ते मी आणि काही आमचं शिष्टमंडळ आम्ही दिल्लीला जाणार आहे. सरकारी जे वकील आहेत त्यांच्याशी आपलं सरकार बोलतं आहे, तर तिथं आमचा एक प्रयत्न सुरू आहे. आता तो पर्याय सगळ्यात आता आम्हाला सोपा आहे.